मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणापुढे घरातल्या कौटुंबिक भांडणं ही क्षुल्लक कुठलीही भांडण आमच्या कोणाच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र कधी मोठा आहे. बरं हे जाणवायला त्यांना एवढी बरं हे हा महाराष्ट्र कधी मोठाच होता ना. त्याच्यात जेव्हा त्यांची भांडणं झाली किंवा दोघं वेगळे झाले तेव्हा महाराष्ट्र मोठा नव्हता अशातला काही भाग नव्हता. पण आज कसं असतं राजकीय परिस्थिती बदलत असते त्याच्याप्रमाणे तुम्हाला भूमिका घ्याव्या. बरं दोन्ही बंधूंनी वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की टू बी फेअर टू राज ठाकरे नेहमी भूमिका बदलतात त्यांच्यावरती असा आरोप होतो. पण त्याच्या भूमिका तर उद्धव ठाकरेंनी देखील बदलल्या. त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, मग 14ला वेगळे लढले, मग परत 2-4 महिन्यातच भाजपसोबत गेले, मग सरकारमध्ये राहून भाजपवरती टीका केली, खिशात राजीनामा घेऊन फिरतो, मग परत काँग्रेससोबत गेले, राष्ट्रवादीसोबत गेले, मग परत त्यांच्यासोबत हे घडलं सगळं. राज ठाकरेंचं ते झालं. राज ठाकरे आधी मोदींचं कौतुक करत होते मनस्वी असताना, मग मोदींच्या विरोधात त्यांनी त्या लावरे व्हिडिओच्या सभा घेतल्या की हा मोदी आणि शहामुक्त भारत करायचा आहे. दोघांनीही आपल्या सगळ्या भूमिका आपण म्हणतो सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन ट्राय केले आणि शेवटी परत फिरून एक गोष्ट कळली असावी दोघांना, याची उपरती झाली असावी राजकीय की आता एकमेकांशिवाय पर्याय नाही. दोन्ही पक्ष जे नेहमी एक शब्द वापरत होते की नैसर्गिक अलायन्स, नॅचरल अलाईज कोण आहेत, तर हे नॅचरल अलाईज हे मनसे आणि शिवसेना आहेत हे त्यांना तिथे कळलेलं आहे. आणि दोघांच्या मागे एक ब्रँड ठाकरे आहे, दोघांच्या नावामध्ये ठाकरे आहे. आणि कदाचित आजच्या तारखेमध्ये शिवसेनेमध्ये एक मोठा वाटेकरी झाला, शिंदेच्या रूपाने एक नवा वाटेकरी तिथे आल्यात. त्यामुळे तिकडे तो मराठी वाटा जाण्यापेक्षा तो आपण एकमेकांमध्येच ही वाटाघाटी करून का एक राजकीय ताकद उभी करू नये आणि जी खूप जास्ती फॉर्मेडेबल असेल ते त्यांना कदाचित पटलं असावं. आणि त्याला अर्थात इतरही कारण असतील. राज ठाकरे ते गमतीने कदाचित म्हणाले असतील किंवा गमतीने नाहीही म्हणाले, त्याच्यामुळे खूप मोठा अर्थ आहे. राज ठाकरे म्हणाले होते जेव्हा त्यांनी दोघांनी एकत्रित पहिली सभा केली होती, मराठीचा मुद्दार विजय सभाजी केली होती, तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलंय. आता हा केवळ टोमणा आहे, पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, एक प्रकारे सूचक विधान आहे, काय आपल्याला माहित नाही. पण आगामी काळामध्ये याचं विश्लेषण होईल आणि नक्कीच होईल. फार आता म्हणू शकतो आपण लांब नाही, घोडा मैदान समोर आहे. 15 तारखेला निवडणूक आहेत, 16ला निकाल आहेत आणि आपल्याला आगामी 20 दिवसात महाराष्ट्राचं राजकारण ही आपण म्हणजे सकाळी मी आपलं लाईव्ह कव्हरेज बघत असताना वारंवार एक शब्द आपल्या कव्हरेजमध्ये आपले सगळे अँकर्स तिथे वापरत होते. तुम्ही होतात सकाळी, तुम्ही एक शब्द वारंवार वापरत की ही भविष्याच्या राजकारणाची नांदी आहे, असाच काही शब्द तुम्ही म्हणालात सकाळी की भविष्यातलं राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत. तर ती कशा प्रकारे बदलणार आहेत हे आपल्याला आगामी काळात दिसणार आहे. ठाकरे बंधू, ब्रँड ठाकरे मुंबईत जिवंत आहे का, मुंबईतल्या मराठी टक्क्याचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे ही निवडणूक ठरवणार आहे. ठाकरेंचं पुढे काय होणार हे निवडणूक ठरवणार आहे. ठाकरेंचा वारसा कसा चालणार आहे मुंबईत हे ठरवणार आहे. मुंबईच्या राजकारणामध्ये मराठी माणूस कसा असणार आहे हे ठरवणार आहे. प्रादेशिक राजकारणामध्ये म्हणजे देशाच्या पातळीवरती प्रादेशिक राजकारण बघायला झालं तर प्रादेशिक पक्षांचं राजकारण आगामी काळात कसं चालणार आहे हे देखील ही निवडणूक ठरवणार आहे. त्यामुळे ही फक्त एका महापालिकेपुरती निवडणूक नाही आहे, ही खऱ्या अर्थाने त्या राजकारणाला डिफाईन करणारी एक निवडणूक आहे. त्या राजकारणाला अंडरलाईन करणारी ही निवडणूक आहे की आगामी काळात हे राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे. प्रादेशिक पक्षांचं जसं मी म्हटलं, ठाकरेंचा वारसा पुढे कसा चालणार आहे एकत्रितरित्या, म्हणजे 1990च्या दशकामध्ये त्याच्या उत्तरार्धामध्ये युती आणि आघाड्यांचं राजकारण ही राजकारणातली अपरिहार्यता बनलेलं आहे. त्यामुळे आता फक्त भाषेच्या याच्यावरती किंवा अस्मितेच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या जाऊ शकतात का. दक्षिणेकडे आपण बघतोय, दक्षिणेकडे हा मुद्दा हळूहळू भाषिक अस्मितेचा मुद्दा तो पूर्वी होता, पण आता हिंदी इम्पोजिशन माफ करा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं तो अधिक अजून तीव्र होत चालला. त्यामुळे हे सगळे मुद्दे तिथे समोर येणार आहे. आणि आगामी काळात फक्त ठाकरे बंधूंचं काय होणार, भाजप विरुद्ध मनसे शिवसेना असं नसून ही आगामी काळाची दिशा ठरवणार आहे राजकारण. आणि सगळ्यात महत्वाचं जाता तर एवढं एक वाक्य सांगेन मी, मला महत्वाचं सांगायचं आहे, मुंबईतला मराठी माणूस राजकीय दृष्ट्या कुठे, मुंबईतल्या मराठी माणसाचं भवितव्य वगैरे कदाचित राजकीय पक्ष त्याला फार वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे करत असेल, राजकीय फायद्यासाठी बोलत असेल, पण मुंबईतला मराठी माणूस नक्की कुठे स्टँड होतो, तो नक्की या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये मुंबईतला मराठी माणूस, इथल्या गिरणगावातला मराठी माणूस, इथला कष्टकरी मराठी माणूस हा नक्की कुठे आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्याच्या दृष्टीने ही युती खूप महत्वाची असणार आहे आणि त्याच्याकडे माझ्यामध्ये फक्त महाराष्ट्राचा नाही तर अवघ्या देशाचं लक्ष असणार. माझा एक प्रश्न या निमित्तानं, उद्धव ठाकरेंनी